नमस्कार, शुभ स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज सकाळपासून तो दुपारच्या जेवणाच्या वेळेची वाट पाहत होता. काल त्याला ऑफिसमधील सहकाऱ्यांनी त्याची बायको बनवण्यात माहिर असलेली पनीर मसाला भाजी आणायला सांगितली होती आणि आज त्याच्या बायकोने ती डब्यात घालून दिली होती. आज तो सकाळपासून सगळ्यांना तेच सांगत होता. सगळ्यांसमोर आज तो छाती फुगवून वावरत होता, कारण त्याच्या ऑफिसमधील बऱ्याच जणांना घरचा डब्बा देखील मिळत नव्हता. दुपारी जेवणाची वेळ झाली आणि हे सारे कॅन्टीनमध्ये जेवायला गेले आणि ह्याने आपला डबा उघडला तर तो पूर्णपणे रिकामा होता. रिकामा डबा आणि हसणारे सहकारी पाहून त्याला त्याच्या बायकोचा भयंकर राग येऊ लागला. आज त्याची फजिती झाली होती. त्याला आता राग आवरेना. सहकाऱ्यांना तिथेच सोडून तो तावातावाने कॅन्टीन बाहेर आला आणि बायकोला शिव्या देऊन पूर्ण राग काढायच्या उद्देशाने फोन लावू लागला. पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. आता मात्र ह्याला अजूनच राग येत होता. खूप वेळा प्रयत्न करून देखील तिचा फोन लागत नव्हता. शेवटी ह्याने एक भला मोठा मेसेज टाईप करून तिला नको नको ते बोलला आणि सारा राग मेसेजच्या माध्यमातून काढून तो सिगारेट प्यायला टपरीवर गेला. जेवायची त्याची इच्छाच मरून गेली होती. सिगारेट फुकत असतानाच त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तो फोन हॉस्पिटलमधून आला होता आणि त्याला सांगण्यात आले होते की त्याच्या बायकोचा गाडीवरून पडून अपघात झाला आहे आणि त्या ऍडमिट आहेत, तरी लवकर हॉस्पिटलमध्ये या. मनात वेगवेगळे विचार घेऊन तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रिसेप्शन जवळ चौकशी करून जेव्हा तो घाबरत त्याची प्रिय बायको ज्या रूममध्ये होती तिथे गेला तेव्हा डॉक्टर तिथेच होते. ते सांगू लागले, मिस्टर, तुम्ही फार नशीबवान आहात. अशी प्रेमळ बायको मिळाली आहे. तुम्हाला आज कामाच्या गडबडीत त्यांनी रिकामा डबा दिला आणि हे लक्षात आल्यावर त्या डबा देण्यासाठी ऑफिसला येत होत्या, पण तेवढ्यात त्यांचा अपघात झाला. फार काही लागले नाही, पण घाबरून त्या बेशुद्ध पडल्या होत्या. थोडेसे हाताला लागले आहे, पण 2 दिवसात त्या बऱ्या होऊन जातील. शुद्धीवर त्या आत्ताच आल्यात आणि मिस्टर त्या शुद्धीवर आल्यावर तुमच्या जेवणाची चौकशी करत होत्या. नशीबवान आहात हो. रूम बाहेर डॉक्टर जाता जाता त्याला म्हणाले, हा त्यांचा फोन इथे चार्जिंगला लावला आहे. स्विच ऑफ झाला असल्यामुळे आम्हाला कुणाशी लवकर संपर्क साधता आला नाही आला. त्या शुद्धीवर आल्यावर त्यांचा तोंडपाठ असणारा तुमचा नंबर आम्ही फिरवला आणि तुम्हाला बोलावून घेतले. आता काळजी घ्या त्यांची. डॉक्टरांचे आभार मानून तो बायकोजवळ गेला. ती त्याला सॉरी म्हणत होती. ह्याचे डोळे भरून आले. त्याने तिला आराम कर असे सांगितले आणि उठून तो तिच्या मोबाईल जवळ गेला. तिचा मोबाईल सुरू करून त्यांनी पाहिले तर त्याने पाठवलेला मेसेज ब्ल्यू टिक दिसत होता. आता तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि तिची हात पकडून माफी मागू लागला. तिच्याही डोळ्यात पाणी होते, पण आता ते वेगळ्या अर्थाने होते. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या शुभ स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.